या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सर्वोच्च न्यायालयात सोमवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे। या घटनेच्या निषेधार्थ सोलापूर बार असोसिएशनने 7 ऑक्टोबर 2025 रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे। सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने हा बूट सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही। या घटनेमुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत संबंधित वकिलाला ताब्यात घेतले। या घटनेने न्याय व्यवस्थेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत सोलापूर बार असोसिएशनने मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले। या आंदोलनाद्वारे वकिलांनी न्याय व्यवस्थेचा अवमान करणाऱ्या अशा कृत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला। याबाबत अधिक माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी दिली। काल भारताचे सर्वोच्च न्यायाधीश सरन्यायाधीश BR गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज विशेष तातडी सर्वसंघ सभा आयोजित केली होती। सदरचा हल्ला हा फक्त व्यक्तिगत हल्ला नसून न्याय व्यवस्थेवर व लोकशाहीवर हा हल्ला आहे। या हल्ल्याचा निषेध हा व्हायलाच पाहिजे। संपूर्ण भारतभर, संपूर्ण महाराष्ट्रभर सदर हल्ल्याचा निषेध होत आहे। सदर निषेधार्थ आम्ही तातडीची सभा आयोजित केली होती। सदर तातडीच्या सभेमध्ये आम्ही सर्वानुमते सदर भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि कामापासून अलिप्त राहण्याचा आम्ही निर्णय असा ठराव पास केला। आज एक दिवस काम बंद। एक दिवस काम बंद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।